घाटमाथ्यावरती हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याची हवामान खात्याची माहिती. पुढील 5 दिवस राज्यामध्ये पाऊस बरसणार, हवामान विभागाने ही माहिती दिली. सातारा या ठिकाणच्या महाबळेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. आतापर्यंत तब्बल 140.14 इंच पावसाची नोंद झाली. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वेण्णा लेक आता ओव्हरफ्लो. सांगलीमध्ये चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 3400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणाची पाणी पातळी 94.95% पूर नियंत्रणासाठी उजनीतून पाण्याचा विसर्ग. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. सांगलीमधल्या वारणा धरणाचा पाणीसाठा 82% पोहोचला. धरणामध्ये 8126 क्युसेकने पाण्याची आवक. विद्युतगृहातून 1400 क्युसेकचा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. धुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प 100% भरले तर 3ही धरण 100% भरले, त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. साक्री तालुक्यामध्ये पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली. धुळे या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातील पाण्याचा साठा वाढला. अक्कलपाडा धरणाचे 3 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. बाजारा या नदीच्या पात्रामध्ये आता 2276 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून कराड खोडशी बंधाऱ्याची पाहणी. मार्च 2027 पर्यंत बंधारा पूर्ण करणार अशी देखील दिली माहिती. पुरेसा पाऊस न पडल्यानं राज्यातील धरणांमध्ये केवळ 57% पाणीसाठा शिल्लक. नागपूर विभागातील 52 थडी प्रकल्पामध्ये 22% तर गोसीखुर्दमध्ये 61% पाणीसाठा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यानंतर पेरणीयोग्य पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. 150 मिमी पावसाची नोंद. उर्वरित 1,07,000 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली. 2 महिने उलटले तरी देखील दमदार पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत. तलावामध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई कायम. मराठवाड्यामध्ये अजूनही 256 गावं, 131 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त 223 टँकर, 149 गावं आणि 43 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू. सातत्यपूर्ण पावसानं सातारा जिल्ह्यातील सर्व छोटी मोठी धरणं आता पूर्ण क्षमतेने भरली आहे. धरणं भरली त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान देखील व्यक्त. लातूर शहरातील पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलं. विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड झाला, त्यामुळे पाणी पुरवठा कोलमडल्याचं बोललं जातंय. सध्या 5 ते 6 दिवसांपासून एकदा पाणी पुरवठा केला जातोय. छोट्या पुलाच्या अरुंद बांधकामामुळे 60 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचा प्रकार. भंडाऱ्याच्या तुमसरमधील पिंपरा आणि साखळी गावातील हा प्रकार. 3 वर्षांपासून तक्रारींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये तूर, उडीद, कोळपणीला वेग तर तण काढण्यासाठी सध्या बैलांद्वारे कोळपणी. नाशिकच्या लासलगावमध्ये सलग 5 दिवसांपासून पावसाची संततधार. सततच्या पावसामुळे टोमॅटोवरती रोगांचा प्रादुर्भाव. रोग नियंत्रणासाठी अतिरिक्त औषध फवारणी. जळगाव जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 54,896 शेतकरी पात्र. लाभासाठी अॅग्रिस्टॅक, फार्मर आयडी आणि ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणं आवश्यक. कर्जमाफीसाठी आता वाशिम जिल्ह्यातील 52,881 पात्र शेतकऱ्यांची पहिली गावनिहाय लाभार्थी यादी जाहीर. पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंना तडका. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून एफडीए कारवाईला अंतरिम स्थगिती. छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अहिल्यानगरमधील दूध डेअरी चालकांनी कारवाई विरोधात याचिका दाखल केलेली. सोशल मीडियावरती सोयाच्या बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ समोर. व्हिडिओनंतर नेटकऱ्यांमधून संताप. तर हा व्हिडिओ समोर आला त्यानंतर लोकांनी अन्न आणि सुरक्षा विभाग शिवाय प्रशासकीय यंत्रणांच्या तपासणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. बदलापूरमधील अयंगार बेकरीमध्ये खारीवरती उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला. अयंगार बेकरीच्या केकमध्ये उंदराची विष्ठा आढळली. उंदराची विष्ठा नसून चॉकलेट चिप असल्याचं बेकरीचं स्पष्टीकरण. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्यासोबत हा प्रकार घडला. बुलढाण्याच्या जळगाव जामोद पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी अखेर निलंबित. ठेकेदाराकडून लाच घेत असताना संदीप मोरे यांना अटक झालेली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळला. त्या दिवशी अंगणवाडीला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. 2016-17 बांधलेल्या इमारतीच्या बांधकामावर प्रश्न. दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील अवजड वाहतूक तात्पुरती बंद. माळशेज घाटातील करंजाळे गावाजवळचा रस्ता खचला, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण. वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं देखील आवाहन. रायगडच्या लोणेरेमधील जोड रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी.
पुणे स्टेशन परिसरातील खड्डे बुजवण्यास पालिकेकडून सुरुवात. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनानं कामाला केली सुरुवात. नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. शहरातील एकूण 2,500 किलोमीटर रस्त्यांपैकी तब्बल 1,230 किलोमीटर रस्त्यांवरती विविध कामांसाठी खोदकाम सुरू. त्यामुळे शहरातील 25 प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीवरती देखील झाला परिणाम. मुंबई गोवा महामार्गावरील कोलेटी या परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं. खड्ड्यामध्ये पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही. अपघाताचा धोकाही वाढला. बरोबरच्या डागडुजीवरती वाहन चालकांचा संताप. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलाय आणि असं असताना रायगडमधील इंदापूर माणगाव बायपासचं काम अपूर्ण. मुंबई गोवा महामार्गावरती यंदाही कोकणवासियांना त्रासाला सामोरं जावं लागणार. नाशिकच्या सटाणा या ठिकाणच्या दोदेश्वर रस्त्यावरून वाद झालाय. रस्त्याचं निकृष्ट काम केल्याचा आरोप. वनक्षेत्रामध्ये निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि डोंगर उत्खननाचाही आरोप. पुण्याच्या भोर शिरवळ मार्गावरील उतरोली ते रामबाग या दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था. चिखल आणि ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालकांना मोठा मनस्ताप. प्रशासनाचं मात्र यावरती दुर्लक्षच. भंडाऱ्याच्या लाखणीमधील सालेभाटा परसोडी या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. खड्ड्यांमुळे तुमसर पालांदूर बस सेवा ठप्प झाली आहे. 20हून अधिक गावांचा संपर्क धोक्यात आला. कल्याणमध्ये पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरून आई आणि मुलगा जखमी. कल्याण पश्चिम या ठिकाणच्या अहिल्याबाई चौक परिसरातली घटना. कल्याणमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवर पालक आणि विरोधकांचाही संताप. अंबरनाथमधील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरती मोठमोठे खड्डे. खड्ड्यांमधून वाट काढत असताना वाहनधारकांची कसरत. मध्यंतरी पालिका प्रशासनानं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं होतं, मात्र पुन्हा एकदा पावसानं या पुलावरती खड्डे पडले. ठाण्याच्या सुभाषनगरमधील नागरिकांचा SRA ऑफिसमध्ये ठिय्या. अनेक वर्षांपासून नळपाड्यामधील विभागाचं पुनर्वसन प्रलंबित, त्यामुळे नागरिक आक्रमक. स्थानिक विकासकांकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचाही आरोप. आंतरजातीय मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून आईकडून पोटच्या मुलीची हत्या. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील भैयासाहेब आंबेडकरमध्ये ही घटना घडली. तर आरोपी आई आशा गरुड हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्याण पूर्व या ठिकाणच्या कचोरी परिसरामध्ये 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. दुचाकीमुळे चिखल उडाल्याचा जाब विचारतानाच दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. मारहाणीची संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पुण्यामध्ये पोलिसांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवले पुलावरती 1 कोटी लुबाडण्यात आलेले आहेत. नरे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला देखील बेड्या ठोकल्या. खेड शिवापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार, पोलीस शिपाई सह आरोपी आहेत. तर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 12 संचालक पदासाठी मतदान. निवडणुकीमध्ये एकूण 1,284 मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. नागपूर शहरामध्ये आता महानगरपालिकेचे 10 ऐवजी 12 झोन होणार. उद्या महानगरपालिकेच्या सभेत 2 झोन वाढवण्याचा प्रस्ताव मांडला जाईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वनहक्क कायद्याअंतर्गत मंजूर जमिनींसाठी आता स्वतंत्र सातबारा उतारा मिळणार. तर आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीची अधिकृत ओळख मिळून पीक कर्ज, विमा आणि शासकीय योजनांचा लाभ घेणं सोपं होईल. अहिल्यानगरमधल्या कर्जतमध्ये विद्यार्थिनींना आपलं आयुष्य संपवलं. नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले, त्यामुळे आता विद्यार्थिनींना आपलं आयुष्य संपवलं असल्याची माहिती कुटुंबियांनी ही माहिती दिली असून अंकिता सांगेला नीट परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले. पुणे महापालिकेकडून भर पावसामध्ये भिंतींवरती रंग मारण्याचा प्रकार. दरम्यान भिंतीवरती मारलेला रंग पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला. पुण्यातील बिबवेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतीवरती हे रंगकाम सुरू होतं. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली. सोन्याच्या दरात 1,000 तर चांदीच्या दरामध्ये 3,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर GSTसह 1,48,000वर, चांदीचे दर GSTसह 2,34,000 रुपयांवरती. आषाढी वारीमध्ये AIचा ऐतिहासिक वापर. AIच्या माध्यमातून 32 लाख भाविकांची अचूक मोजणी. सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग.